स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मोरेश्वर सिद्धितः बल्लारस्तु विनायक स्वखमढे चिंतामणि स्थेवरे लेण्याद्रौ गिरिजात्मजः सुवरदो विघ्नेश्वरश्चोझरे ग्रामे रांजण संस्थितो गणपतिः कुर्यात् सदा मंगलम्। मी राखी मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी आपलं स्वागत करत आहे। आज आपण इथे भेटणार आहेत मिस्टर कैलाश जाधव की जे जेट एलिव्हेटरचे मालक आहेत। नमस्कार सर। नमस्कार सर, दर्शकांना सांगा की तुम्ही तुमच्या व्यवसायाची सुरुवात कधी केली? 2005 मध्ये माझा व्यवसाय सुरू झाले। 2005 मध्ये हो। मग हे व्यवसाय तुम्ही एकटे सांभाळतायत की तुमच्याबरोबर अजून कोणी काही पार्टनर वगैरे? पार्टनर वगैरे नाही आहे, पण आमचे वडील आहेत सोबत। ते असं वडिलोपार्जित वडिलोपार्जित नाही आहे, हा व्यवसाय मी सुरू केला आहे, पण वडील सोबत असतात, ते मदत करतात। आपल्याकडे लिफ्टचे असे कोणकोणते प्रकार आहेत? आमच्याकडे 15-16 प्रकार आहे लिफ्टचे। पॅसेंजर लिफ्ट आहे, ऑटोडोर लिफ्ट आहे, कॅप्सूल लिफ्ट आहे, स्टेअर लिफ्ट आहे, एक चेअर लिफ्ट म्हणून पण जो प्रकार आहे तो की तो एकदम वेगळा आहे। म्हणजे भारतामध्ये आत्तापर्यंत खूप कमी लोकांनी ते इन्स्टॉल केलं आहे, पण ते आम्ही इन्स्टॉल करतो इकडे चेअर लिफ्ट। तुम्ही जे लिफ्ट बनवता त्या प्रकारची थोडी माहिती आमच्या दर्शकांना तुम्ही देणार का? आम्ही सगळं हायराईज टॉवरपासून ज्या छोट्या बिल्डिंग्स आहेत सगळ्यांसाठी लिफ्ट बनवतो। लिफ्टमध्ये ऑटोमॅटिक डोअर्स आहे, पॅसेंजर एलिव्हेटर्स आहे, गुड्स एलिव्हेटर आहे, हॉस्पिटल एलिव्हेटर्स आहेत, कॅप्सूल एलिव्हेटर्स आहेत। हे लिफ्टमधले सगळे प्रकार आम्ही जवळजवळ बनवतो। सर, मग लिफ्ट बनवताना तुम्ही कोणकोणत्या सुरक्षिततेचं पालन वगैरे करतायत? सुरक्षेविषयी आम्ही नेहमी जागरूक असतो आणि सगळ्या प्रकारची सुरक्षा म्हणजे महाराष्ट्र शासनाने त्याचे काही नियम बनवलेले आहेत, त्या नियमाप्रमाणे काम करून आम्ही त्याचं PWD पासिंग वगैरे करून आम्ही कस्टमरला देत असतो असं। आणि आता हे तुमचं लिफ्टच्या ह्या व्यवसायामध्ये, तुमच्या जेट एलिव्हेटरच्या व्यवसायामध्ये तुमचे असे किती हे आहेत वर्कर्स आहेत आणि त्यांना तुम्ही असं कुठल्या प्रकारचे ट्रेनिंग दिले? कारण ह्याच्यामध्ये तर ट्रेनिंगशिवाय हे असं काही काम करू शकत नाही आहे। आम्ही स्वतः पण ट्रेनिंग देतो आणि इतर कंपनीत त्यांचा जो काही अनुभव असतो ते इथे येऊन त्याचा उपयोग आम्हाला होतो। अच्छा। आणि दुसरी गोष्ट की तुम्ही आपण हे लिफ्टचं हे आपलं काम आहे हे आपल्या रेसिडेन्शियल एरियामध्येच असतं की तुम्ही असं कमर्शियल ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही त्याचा उपयोग करतायत? नाही, हे सगळं कमर्शियल आणि रेसिडेन्शियल दोन्ही आमचं कस्टमर्स आहे। त्याच्यामध्ये जसं आमचा एक कस्टमर आहे गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, तर त्यांचं मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटला पण आम्ही एक लिफ्ट प्रोव्हाइड केलेली आहे। तुमच्या मॅनेजमेंटचं असं काय वैशिष्ट्य आहे की ह्या बाबतीत, ह्या व्यवसायाच्या बाबतीत असं? आमचं मॅनेजमेंटचं हे वैशिष्ट्य आहे की आम्ही एक रिजनेबल आणि पूर्ण सेफ्टीनिशी तशी लिफ्ट आम्ही कस्टमरला देतो आणि आमच्याकडे चांगल्या प्रकारचा क्लायंट डेटा आहे। म्हणजे रहेजा ग्रुप आहे, विजय सेल्स आहे, इनॉर्बिट मॉल आहे, भारत डायमंड आहे, कालनिर्णय आहे, तैसन ग्रुप्स आहेत, गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट्स आहेत, असे खूप नावाजलेले क्लायंट्स आमच्याकडे त्यांच्याकडे आम्ही सर्व्हिस दिलेली आहे। 2005 पासून हा तुम्ही व्यवसाय करत आहेत, पण ह्या एवढ्या कमी वर्षामध्ये तुम्ही खूप मोठ्या मोठ्या पार्टीपर्यंत जाऊन पोचलात, त्याचं रहस्य काय? नाही, एक तर आमचं कामाची क्वालिटी चांगली आहे। दुसरी गोष्ट मला वाटतं भारतामध्ये किंवा मुंबईमध्ये पहिलं एलिव्हेटर व्यावसायिक असायचं की एवढ्या कमी वयामध्ये आम्ही
25 ते 40 माळ्यापर्यंतच्या बिल्डिंगच्या लिफ्ट्स आम्ही बनवलेल्या आहेत. आणि तीच आमची एक विश्वासार्हता की जे कस्टमर सॅटिस्फाईड कस्टमर्स आमचे, जसं रहेजा ग्रुप आहेत, नाहर ग्रुप्स आहेत, विजय सेल्स आहे, प्राईड ग्रुप आहे, परांजपे स्कीम्स आहेत, हे सगळे आमचे सॅटिस्फाईड कस्टमर आहेत की त्या आम्ही चांगलं काम करणं आणि सुरक्षेचे सगळे नियम जे काय आहेत ते धरून चांगली क्वालिटी दिल्यामुळं त्या रेफरन्सने आम्हाला दुसरी कामं मिळतात. एवढ्या कमी वर्षामध्ये तुम्ही एवढी चांगली प्रसिद्धी मिळवली आहे, त्या संदर्भात सर तुमचं कौतुक करण्यासारखं आहे. आणि अजून तुम्हाला सांगायचं म्हटलं की तुमचा हा व्यवसाय फक्त मुंबईपुरतीच तुम्ही ठेवला आहे की मुंबईच्या बाहेर सुद्धा हा तुमचा व्यवसाय चालू आहे? नाही, आमचा संपूर्ण भारतामध्ये हा व्यवसाय आहे. आम्ही गोवा, गुजरात, चेन्नई या ठिकाणी ऑलरेडी काम केलेलं आहे. आमचे क्लायंट्स येत आहे, JSW स्टील वगैरे आहे, त्यांचा गुजरातच्या प्लांटला वगैरे आम्ही लिफ्टची कामं केलेली आहेत. पूर्ण भारतामध्ये तुमचा व्यवसाय चांगला पसरलेला आहे. तर खरोखर तुमच्या ठिकाणी आम्हाला इंटरव्ह्यू घेऊन तर खूप छान वाटलंय. आपल्याकडे असे कुठल्या प्रकारचे असे ग्राहक येत आहेत? आमच्याकडे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मोठ्या प्रमाणात असतात. त्याच्यासोबतही कोणाला जर वैयक्तिक बंगलो वगैरेसाठी लिफ्ट हवी असते, होम लिफ्ट स्पेशल, तसे क्लायंट आमच्याकडे खूप प्रमाणात इन्क्वायरी असते. सर तुम्ही 2005 पासून ह्या व्यवसायात आहेत, मग तुम्हाला ह्यापुढे तुम्ही कधी नोकरी केली आहे का? आम्ही या फील्डमध्ये जवळजवळ 15-16 वर्ष नोकरी केलेली आहे. नोकरी करताना मला स्वतःला असं जाणवलं की नोकरीमध्ये भविष्य नाही आहे आणि म्हणून मी स्वतः 2005मध्ये ॲज अ कंपनीचं रजिस्ट्रेशन करून व्यवसाय सुरू केला आणि तो आता चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला आहे. असं क्लायंट डेटा वगैरे आमचा चांगला आहे, रेप्युटेड क्लायंट्स आहेत आमच्याकडे. अच्छा, म्हणजे तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही नोकरी सोडून ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही आलेले आहेत, म्हणजे तुम्हाला क्षेत्राची पहिल्यापासून त्याची तुम्हाला काही कल्पना वगैरे होती का? 15 वर्ष मी या क्षेत्रात जॉब केलेला आहे, म्हणजे इतर लिफ्ट कंपन्यांमध्ये नोकरी केल्यानंतर तो अनुभव जो माझ्याकडे होता त्याच बेसवरती ते मी स्वतःची कंपनी आज केली आणि आज एक 9वं वर्ष आहे आणि आम्ही यशस्वीपणे ते चालवत आहे. कारण मराठी माणूस हा एक विचार करत असतं की आपल्याला नोकरीच आपण नोकरीमध्येच आपण फक्त सॅटिस्फाय 10 ते 8, 6पर्यंत तो फक्त नोकरी करत असतो. पण हे तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आलात म्हटल्यानंतर त्याचं खूप मोठं श्रेय असणार आहे सर. निश्चितच. आणि मी सुद्धा आणखीन जे काही आपले मराठी उद्योजक आहेत, जे आम्हाला वेंडर्स वगैरे आहेत, त्यांना आम्ही तशी संधी देतो की तेही आमचे लिफ्टचे जे काही स्पेअर पार्ट्स वगैरे पुरवतात ते मराठी असतील तर आम्ही त्यांना नक्कीच प्राधान्य देतो आणि त्यांना ही त्यांच्या व्यवसायाला पूरक असं मी हे करतो, मदत करतो. सर आजच्या युगामध्ये भरपूर स्पर्धक आहे, मग त्या स्पर्धकांना तुम्ही समोर कसं जाणार आहेत? नाही, त्याच्यामध्ये एक तर आपलं क्वालिटी आहे, सर्व्हिस आहे. आमचा व्यवसाय जो आहे तो मुख्यत्वे करून सर्व्हिसवरती, म्हणजे एखादी लिफ्ट आम्ही इन्स्टॉल केली आणि त्याला ती सर्व्हिस वेळेवर मिळणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ती आम्ही व्यवस्थित देतो, त्याच्यामुळे आम्हाला स्पर्धेच्या युगातही टिकता येतं, असं काही प्रॉब्लेम येत नाही. आणि बऱ्याच ठिकाणीचं रेसिडेन्शियल याच्यामध्ये लिफ्टच्या काही असे काही घटना घडत आहेत की त्याच्यासाठी म्हणून तुम्ही असं सेफ्टिक म्हणून असं काय ठेवलं आहे तिथे? नाही, सेफ्टिंगमध्ये आम्ही स्वतः आता आमच्याकडे हे आहे की त्यात आम्ही ॲड करतो आहे की सेफ्टी हे ठेवलं, आम्ही कॅम्प ठेवलेलं आहे स्पेशली की कुठल्या एलिव्हेटरला जर ती सेफ्टी हवी असेल, लिफ्टचं सेफ्टी चेकअप करता आम्ही फ्रीमध्ये करून देतो. भारतामध्ये कुठेही ते सगळं स्वतः पालन करून त्याप्रमाणे काम करतोच. आणि शिवाय आम्ही स्पेशली ऑल ओव्हर इंडिया कुठल्याही लिफ्टची सेफ्टी जे इन्स्पेक्शन आहे ते आम्ही मोफत ठेवलेलं आहे सगळ्यांसाठी. कुठली सोसायटी असेल, कमर्शियल प्रोजेक्ट असेल, त्यांना कोणालाही जर लिफ्टची सेफ्टीविषयी काही माहिती जाणून घ्यायची असेल तर ते आम्ही फ्री इन्स्पेक्शन करून त्यांना ते रिपोर्ट आम्ही सादर करतो, असं आहे. अच्छा, मग सर तुमच्या प्रोजेक्टची थोडीफार आम्हाला माहिती देणार का? प्रोजेक्ट आमचं तेच आहे की कोणी आम्ही ह्या प्रकारे ईमेल वगैरे करतो त्यांना फ्री सेफ्टी ऑफरसाठी, इन्स्पेक्शनसाठी, आणि मग त्याच्यानंतर आमचा एक रिपोर्ट तयार होतो आणि तो आम्ही त्यांना सबमिट करतो काय असेल त्यातल्या त्रुटी. प्रोजेक्ट आणि प्रोडक्टविषयी की आम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट बनवतो याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात त्याचं एक प्रेझेंटेशन मी दाखवतो इकडे. हा जो आहे ही आमची होम लिफ्ट आहे, ती बंगलोमध्ये स्पेशली लागते, ग्राउंड क्लास 1 किंवा 2 साठी आहे ती. त्याचं हे व्ह्यू आहे, त्याची क्वालिटी चांगली असते. ग्लास लिफ्ट आहे, ही टोटली होम लिफ्ट आहे. याच्यामध्ये हे देते. दुसरा जो आमचा मेन प्रोडक्ट आहे ती ऑटोडोर लिफ्ट आहे. ही ऑटोडोर झाल्यानंतर सेकंड प्रोडक्ट नेक्स्ट आमचं कॅप्सूल लिफ्ट आहे. ही मॉल वगैरेसाठी आम्ही खास डिझाईन केलेली आहे आणि हे ॲक्सिलेटर्स आहेत की जे मॉलमध्ये आपण सगळीकडे बघितलं असेल की त्याचं हे आमचं एक स्पेशल प्रोडक्ट आहे. सर तुमची डिझाईन आणि तुमचे जे प्रोजेक्ट आहे ते खरोखर खूप छान आहेत. सर तुमची डिझाईन आणि तुमचे जे प्रोजेक्ट आहे ते खरोखर खूप छान आहेत. त्याबद्दल अजून तुम्ही काही माहिती देणार?
याच्यामध्ये एक कार लिफ्ट पण आमचा डिझाईन आहे की स्पेशली आज त्याच्यासाठी आम्ही हे केलेलं आहे. हायड्रोलिक सिस्टमची कार पार्किंग आम्ही बनवतो. त्याच्यानंतर ही किचन लिफ्ट आहे, सेकंड जे आहे ते हे प्रोडक्ट आहे आमचं. नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये हल्ली मुंबईमध्ये सगळ्यात जास्त पार्किंगचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि पार्किंगसाठी आम्ही स्पेशली हे डिझाईन केलेलं आहे की कमी जागेमध्ये जास्त ज्या गाड्या आहेत त्या पार्किंगसाठी कार पार्किंग लिफ्ट ही कशा प्रकारे असेल त्याची आहे. एक गुड्स लिफ्ट आहे आमच्याकडे आहे ती. सेकंड आम्ही ही चेअर लिफ्ट आहे. ही चेअर लिफ्ट खूप म्हणजे भारतामध्ये खूप कमी एलिव्हेटर्स कंपन्या आहे, मोजून काही एक दोन नावं घेण्यासारखी असेल त्याच्यामध्ये आम्ही हे प्रोडक्ट बनवतो आणि हे लोकांना देतो ज्यांच्या बंगल्यामध्ये लिफ्ट लावण्यासाठी जागा नाही आहे की मग ते उपलब्ध नसतं तर एक 230 वोल्टवरती खूप कमी जागेमध्ये हे लिफ्ट इन्स्टॉल होतं, चेअर लिफ्ट. सर ही चेअर लिफ्टचं हे जास्त यूज कुठे होतं आणि कुठल्या ग्राहकांची मागणी आहे ह्या बाबतीत? हे चेअर लिफ्ट याच्यासाठी की ज्यांच्या घरामध्ये किंवा बंगल्यामध्ये किंवा डुप्लेक्स फ्लॅटमध्ये लिफ्ट लावण्यासाठी जागा नाही आहे अशा वेळेला ते जे कोणी आजारी पेशंट्स आहेत किंवा त्यांना काही प्रॉब्लेम्स आहेत तर त्यांच्यासाठी कमी बजेटमध्ये आणि चांगल्या प्रकारे ही लिफ्ट उपयोगी पडू शकते. पण ते तुम्ही कशा प्रकारे ते तुम्ही लिफ्टचं ते त्याची पूर्ण माहिती तुम्ही द्या. याच्यामध्ये असं आहे की जो तुमचा जिना आहे बंगल्याचा वगैरे किंवा बिल्डिंगचा ज्या डुप्लेक्स फ्लॅटचा त्या जिन्यामध्येच ती लिफ्ट तिथे इन्स्टॉल केली जाते आणि त्याला फक्त ती ज्यावेळेस वापर नसेल ती 1 फुटाच्या जागेमध्ये पूर्ण फोल्डिंग होऊन बंद त्यावेळेस तुम्ही तो जिना वापरू शकता. म्हणजे खूप कमी जागेसाठी सुद्धा ह्याचा चांगला उपयोग केला जातो आणि खरोखर खूप चांगले आहे कारण खूप चांगलं तुम्ही काम चेअर लिफ्टच्या बाबतीत तुम्ही केलेलं आहे की जेणेकरून जिकडे जागा नसेल तिथे सुद्धा ह्या चेअर लिफ्टचा उपयोग होऊ शकतो. दुसरं हायड्रोलिक लिफ्ट म्हणून आहे, ही पण बंगल्यासाठीच आहे. याचाही खूप साऊंडलेस आहे, मेंटेनन्स कमी आहे खूप याचं आणि ही लिफ्ट चांगल्या प्रमाणात आहे. दुसरं मगाशी मी घेतला तोच मुद्दा की मुंबईमध्ये सगळ्यात मोठी पार्किंगचं प्रॉब्लेम्स आहे. सगळ्या बिल्डरांना पण आजकाल कमी जागेमध्ये जे आम्ही म्हणजे ही ड्युअल पार्किंग आहे असं आम्ही 3 पार्किंगसुद्धा देतो, 1+3. ही पार्किंग फक्त सर तुम्ही असं मोठ्या कॉम्प्लेक्समध्येच देत आहेत की असं तुम्हाला असं छोट्या सोसायटीमध्ये आज पार्किंगचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि ही सगळी आम्ही उपलब्ध करून देतो. खरोखर खूप चांगलं तुम्ही सर प्रोजेक्ट राबवत आहेत. हे आमच्या काही डिझाईन्स आहेत कॅबिनच्या जे आम्ही बनवतो. सर अजून तुमचं काही नवीन प्रोजेक्ट वगैरे चालू आहेत का? नवीन नाही, आम्ही आता सध्या जो करतोय ते तुम्हाला सांगितलं की होम लिफ्ट वगैरे जे बंगलो आहेत आजकाल हल्ली खूप डिमांड आहे की प्रत्येकाला ते एक स्टेटस सिम्बॉल झालेलं आहे की डुप्लेक्स फ्लॅटमध्ये रो हाऊसेसमध्ये ती होम लिफ्ट आम्ही त्यांना देतो आणि ती खूप सॅटिस्फाईड कस्टमर आहेत आमच्याकडे. आम्ही अलिबागमध्ये दिलेली आहे, इथे वरळीला CPSला वगैरे दिलेली आहे, बऱ्याच ठिकाणी आम्ही ती हे केलेली आणि चांगल्या प्रकारे कस्टमर सॅटिस्फाईड आहेत. सर तुमची क्वालिटी खूप छान आहे आणि तुमचे प्रोजेक्ट पण एवढं सगळे त्याचे मॉडेल्स वगैरे छान आहेत त्याच्यामुळे सर खूप चांगला तुम्हाला नक्कीच रिस्पॉन्स येतो हे चांगलंच दिसतंय सर. लिफ्टमध्ये पण आम्ही आता सगळ्या डिझाईन्स वगैरे करतो. ह्या ज्या फॉल सिलिंग्स वगैरे आहे कॅबिनमध्ये ह्या पूर्णपणे आम्ही लेझर कटिंगमध्ये करतो, स्पेशली वॉटर लेझर कटमध्ये. हे सगळी जी नवीन टेक्नॉलॉजी आहे सगळे मायक्रोप्रोसेस पॅनल आहे, आमचे कंट्रोलर्स आहे, ह्या ग्लास केबिन्स वगैरे आहेत त्या सगळ्या आम्ही चांगल्या प्रकारे डिझाईन करून कस्टमरला देत असतो. सर ते पाहिल्यानंतरच खूप छान वाटतंय तर नक्कीच ते कस्टमर लोकांना तर खूपच छान आवडत असतील. सर इंटरनेटचा आपल्या व्यवसायावरती आपल्या कितपत परिणाम झाला आहे? नाही, आता तर इंटरनेटचं युग आहे त्याच्यामुळे इंटरनेटचा व्यवसाय आहेच. आम्ही सुद्धा आमचं जवळजवळ पूर्वी जे काम होतं ते पूर्णपणे जवळ 90% काम आमचं इंटरनेटवर चालतं. म्हणजे कस्टमरला कोटेशन आणि या सगळ्या आमच्या डिटेल्स प्रोफाईल्स कंपनीची माहिती हे इंटरनेटच्या माध्यमातून खूप लवकर आणि चांगली पोहोचते. प्रश्नच नाही सर, इंटरनेटच्या माध्यमातून सगळंच एवढं खूप छान लवकर पोचलं जातं की जेणेकरून माणसाला त्याची वाट बघावी लागत नाही आहे. आणि सर अजून विचारायचं म्हटल्यानंतर की अजून तुमचं असं मुंबईच्या बाहेर दुसरं कुठे असं काही तुमचं प्रोजेक्ट वगैरे असं चालू आहे का? मुंबईच्या बाहेर आमचं अलिबागला वगैरे आम्ही प्रोजेक्ट केलेला आहेत. आता शनी शिंगणापूरसाठी आहे, पुण्यामध्ये आम्ही दरवर्षी मोठ्या प्रमाणात लिफ्ट लावतो, नाशिकमध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये आम्ही जवळपास लातूर वगैरे सगळ्या ठिकाणी काम केलेलं आहे. खूपच छान आहे सर. तुम्ही शनी शिंगणापूरची बोलतात एवढ्या लांब, तिकडे सर तुमचे असे वर्कर्स वगैरे किती आहेत असं? नाही, तिथे आम्ही पुण्यावरून सर्व्हिस देतो आणि इथे मुंबईतही सुद्धा आम्ही 1 तासात सर्व्हिस अवेलेबल होते. आमचा कुठली लिफ्ट ब्रेकडाऊन झाली किंवा बंद असेल तर 1 तासात हे करतो आम्ही. सर्वात चांगलीच आहे, तुम्ही सर्व्हिस खूप फास्ट येतात 1 तासामध्ये म्हटल्यानंतर खूप चांगली आहे सेवा म्हटलं सर तुमच्याकडनं. आपल्याबद्दल थोडी माहिती दर्शकांना सांगाल का?
माझ्याबद्दल मी एवढंच सांगेल की मी सुद्धा एक ठिकाणी जॉब करत होतो. तिकडूनच मी शिकलो सगळं आणि त्याच्यानंतरच मला व्यवसाय करण्याची कल्पना मिळाली आणि चांगल्या प्रकारे ते मी करू शकलो. आणि सर्व जे काही आपले मराठी जे कोणी इतर क्षेत्रात काम करणारे लोक आहेत त्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात व्यवसायात उतरावं. सर, तुम्ही हे शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे, त्याच्यावरून तुमचा एक आदर्श मराठी बांधवांच्या समोर आहे की जेणेकरून त्यांनीसुद्धा असं काहीतरी व्यवसाय करावा आणि ह्या व्यवसायातून त्यांनी पुढे जावं. नक्कीच तुमचं मार्गदर्शन त्यांना चांगलं त्यांच्यासमोर एक आदर्श म्हणून नक्कीच राहणार आहे. अजून तुम्ही तुमच्या भविष्याच्या बाबतीत अजून काय सांगणार सर? भविष्याच्या बाबतीत आमचं हे आहे की हा व्यवसाय आम्ही मोठ्या प्रमाणात डेव्हलप करतो आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आमच्या शेजारच्याच युनिटमध्ये आम्ही मुंबईमध्ये जे काही लिफ्ट कंपन्या आहेत 300-350च्या आसपास एलिव्हेटर्स कंपन्या आहेत त्या सगळ्यांना लागणारं जे मेंटेनन्ससाठी जे मटेरियल लागतं ते सगळं आम्ही इथून रिटेलमध्ये उपलब्ध करून देतो. म्हणजे आमच्याही उपयोगासाठी होईल. आणि ह्या 17 फेब्रुवारीला आमच्या कंपनीचा ॲनिव्हर्सरी आहे 9वी. त्याच मुहूर्तावर आम्ही आता ह्या मुंबईतल्या 350 ज्या कंपन्या आहेत त्या सगळ्यांना जे मेंटेनन्ससाठी किंवा मटेरियल लागणार आहे लिफ्टच्या एलिव्हेटरचे सगळे स्पेअर पार्ट्स चांगल्या क्वालिटीचे स्पेअर पार्ट्स आम्ही सगळ्यांना उपलब्ध करून देतो आहे. आणि ते त्यांना इथून एकाच ठिकाणावर भेटतील. आतापर्यंत त्यांना अहमदाबाद, गुजरात, पुणे इतर ठिकाणी जावं लागत होतं. ते न जाता आमच्याचकडे आमच्या युनिटमध्ये इतर कंपन्यांनासुद्धा आम्ही हे मटेरियल सप्लाय करू. 17 फेब्रुवारी तुम्ही म्हणतात की तुमच्या कंपनीचं तुमचं ह्याचं की ॲनिव्हर्सरी आहे, त्याच्या बाबतीत तुम्ही असं काय स्पेशल असं ठरवलं आहे का की त्या दिवशी असं तुम्ही काय कुठल्या प्रोजेक्टचं असं वगैरे उद्घाटन वगैरे असं काय? उद्घाटन हेच ठरवलं की जे आमचं आता हे 9व्या वर्षात आम्ही किंवा 10व्या वर्षाचे पदार्पण करतो आहे त्यावेळेला ही कल्पना आली की लिफ्टमध्ये बऱ्याच प्रमाणात म्हणजे जवळजवळ 400-500 स्पेअर पार्ट्स वेगवेगळे येतात आणि ते सगळं एकाच ठिकाणी मिळणं हे खूप गरजेची गोष्ट आहे. आम्हाला सुद्धा ते खूप ठिकाणी हे करावं लागतं. म्हणून सगळ्या लिफ्ट कंपन्यांनाही ते उपलब्ध होईल, आमच्यासाठी होईल आणि ते एक नवीन गोष्ट आम्ही घेऊन येतो. तुमचं एवढं चांगलं सहकार्य आहे त्याच्यामुळे बाकीच्या कंपन्यांना सुद्धा तुमच्याकडनं चांगलं सहकार्य लाभत आहे. आणि मराठी बांधवांना तुमच्याकडनं तुम्ही काय संदेश देणार की जेणेकरून त्यांनी तुमचा आदर्श समोर घेऊन त्यांनी पुढे वाटचाल करावी? त्यांनी हेच बघावं की मी सुद्धा एकेकाळी जॉब करत होतो. जॉब करताना चांगल्या प्रकारे आम्ही कंपनी नुसती उभी नाही केली, त्याच्याबरोबर चांगले रेप्युटेड क्लायंट्स चांगलं काम आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं. आणि आपण जर काम चांगलं केलं तर नक्कीच आपल्याला त्याचा बेनिफिट होतो. आणि त्याच्यामध्ये पुढे जाण्यासाठी असा संघर्ष म्हणजे आपण क्वालिटी दिली तर नक्कीच आपण पुढे जाऊ, तो काही हे नाही आहे. आणि म्हणून मराठी तरुणांनी सुद्धा व्यवसायामध्ये उतरावं, चांगलं काम करावं, चांगल्या गोष्टी द्याव्या, चांगली सर्व्हिस द्यावी, चांगले प्रोडक्ट्स मार्केट्समध्ये आणावे आणि ते केलं तर नक्की त्यांनाही संधीचं सोनं करता येईल. नक्कीच सर, कारण तुमच्याकडे क्वालिटी म्हटल्यानंतर एवढी छान आहे म्हटल्यानंतर ग्राहक मंच तुमच्याकडे चांगलाच आकर्षित आहे. आणि आपल्या मराठी बांधवांना सुद्धा हेच सांगायचं आहे की जॉब न करता बरेच ठिकाणी जॉब करतायत, पण असं विचार करू नका की मराठी बांधव फक्त जॉबच करू शकतात, बिझनेस क्षेत्रामध्ये सुद्धा ते उतरू शकतात, पण त्यासाठी ते स्वतःहून समोर येत नाही आहे. आणि त्याच्यासाठी खरोखर तुमचं मार्गदर्शन हा त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. नाही, निश्चितच आहे आणि सर्वांनी पुढे आलं पाहिजे. प्रश्नच नाही सर. छान सर, तुम्ही आज आम्हाला एवढा तुमचा अमूल्य वेळ काढून आम्हाला जो टाईम दिला आहे, मी महाराष्ट्रीयन न्यूज चॅनल टीमच्या वतीने तुमचे आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र.